आता आपल्याकडे 6 स्टेप आहेत, दिसत. पहिल्या स्टेपमध्ये परचेस ऑर्डर आहे, दुसऱ्या स्टेपमध्ये रिसिप्ट नोट आहे, एक ABC कंपनी आहे आणि दुसरं XYZ क्रिएशन आहे. आता पहिल्या स्टेपमध्ये काय करणार आपण, ABC कंपनी परचेस ऑर्डर करते XYZ क्रिएशनला. तर XYZ क्रिएशनसाठी ती सेल्स ऑर्डर असेल. ABC कंपनी रेकॉर्ड करेल परचेस ऑर्डर, XYZ क्रिएशन रेकॉर्ड करेल सेल्स ऑर्डर. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये काय होईल की जे मटेरियल ऑर्डर केलं आहे ABCनी XYZ कडनं, त्याची डिलिव्हरी होईल. ते डिलिव्हरी नोट त्याच्या अगेन्स्ट बनवली जाईल. या सेल ऑर्डरच्या अगेन्स्ट डिलिव्हरी नोट रेस केली जाईल. त्यातनं जे मटेरियल ऑर्डर केलं आहे ते मटेरियल ABC कंपनीकडे डिस्पॅच केलं जाईल डिलिव्हरी नोट. ABC कंपनी ते मटेरियल जेव्हा त्यांच्याकडे येईल त्याची एंट्री करेल रिसिप्ट नोट म्हणून. त्यानंतर मग जे मटेरियल आलं आहे ते मटेरियल ABC कंपनी चेक करेल, त्यामध्ये काही खराब मटेरियल असेल किंवा ॲज पर टर्म नसेल ते रिजेक्ट केलं जाईल, ते रिजेक्ट आउट होईल, परत पाठवलं जाईल. ते परत जाईल XYZ क्रिएशनकडे, मग त्याला तो एंट्री करतील रिजेक्शन इनमध्ये. आता त्याच्यामध्ये जेवढे ॲप्रोप्रिएट गुड्स XYZ क्रिएशननी पाठवलेत ABC कंपनीकडे तेवढ्याचा इनवॉइस बनवेल XYZ क्रिएशन. तो इनवॉइस पाठवला जाईल ABC कंपनीकडे. ABC कंपनी त्याची एंट्री करेल एक मिनट बंद झालं. त्याची एंट्री होईल परचेस. त्यानंतर मग जसं आपलं पुढे आपण परचेसच्या अगेन्स्ट काय करतो, जे गुड्स काय परत केले तर डेबिट नोट बनवतो आणि मग बाकी नेक्स्ट स्टेपला त्याचं पेमेंट केलं आहे. जसं आपलं नेहमी होतं, ह्यात नवीन वेगळं काय नाही. सेम सेल्स झाला आहे, सेल्सच्या अगेन्स्ट काही गुड्स परत आले तर क्रेडिट नोट होईल आणि त्यानंतर मग बायर पेमेंट करेल, सप्लायर करता रिसिप्ट आहे. ह्या 1, 2, 3 गोष्टी आपल्याला माहिती आहेत. जर मटेरियल आलं आणि इनवॉइस बनण्यापूर्वी जर परत गेलं, इनवॉइस येण्यापूर्वी जर परत केलं गेलं तर रिजेक्शन आउट, रिजेक्शन इनमध्ये एंट्री होईल. आणि एकदा इनवॉइस बनल्यानंतर जर तुम्ही मटेरियल परत करता सप्लायरला किंवा जर बायर सप्लायरला मटेरियल परत करतो तर मग त्यावेळेस डेबिट क्रेडिट नोटमध्ये एंट्री होईल. आपल्याला नवीन काय बघायचं आहे, परचेस ऑर्डर. जर आपण ABC कंपनीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर आपल्याला काय बघायचं आहे, परचेस ऑर्डर, रिसिप्ट नोट, रिजेक्शन आउट. आपण अगोदर जेव्हा परचेस बघितलं तेव्हा आपण परचेसला डेबिट नोट कनेक्ट केली होती, मग त्याला उरलेलं पेमेंट कनेक्ट केलं होतं. आपण लिंक बघितलं कसं करायचं, न्यू रेफरन्स अगेन्स्ट रेफरन्स केलं होतं ना आपण. त्याच प्रकारे तुम्हाला परचेस ऑर्डर ही जी एक ऑर्डर आहे त्या ऑर्डरमधनं ऑर्डर केल्यानंतर जे मटेरियल येईल हे तुम्ही त्या परचेस ऑर्डरच्या अगेन्स्ट काय कराल, ॲक्सेप्ट कराल रिसिप्ट नोट म्हणून.
त्यात काय खराब मटेरियल आलं तर रिजेक्ट कराल. त्यानंतर मग जे मटेरियल ॲप्रोप्रिएट क्वालिटीचं आलेलं आहे त्याचा इनवॉइस येईल. त्यानंतर काय मटेरियल परत केलं गेलं तर मग त्या इनवॉइसच्या अगेन्स्ट डेबिट नोट बनेल आणि मग जे पेमेंट देय आहे ते पेमेंट बायर सप्लायरला करेल. बस. तर ह्या प्रकारचे वाउचर्स कशा प्रकारे क्रिएट करायची, कशा प्रकारे या वाउचर्समध्ये आपण एंट्री करायची, त्याचे रिपोर्ट्स कुठले आहेत ते कसे बघायचे हे आपल्याला समजून घ्यायचे. कन्सेप्च्युअली कळलं काय करायचं आज? बरोबर. टॅलीमध्ये आलो मी. बरोबर. टॅली चालू केलं आहे. आता पहिल्या स्टेपमध्ये मी काय करणार, कंपनी क्रिएट करणार. क्रिएट केली. आपल्याला काय बघायचं, परचेस ऑर्डर. परचेस ऑर्डर कोण बनवतोय, एक मिनिट. एबीसी कंपनी, बरोबर आहे. एबीसी कंपनीला परचेस ऑर्डर द्यायची आहे. कोणाकडे देईल, XYZ क्रिएशन. मग इथे आपण कंपनी बनवली एबीसी कंपनी. कंट्रोल A करतो मी, कंपनी बनेल. आता मला जीएसटीची गरज नाही आहे. आता मी जीएसटीचा ऑप्शन जो आहे तो नो करतो. आपण जेव्हा कधी काम करतो पहिले काय करतो, आपण पार्टी बनवतो. कोण पार्टी आपल्याकडे, XYZ क्रिएशन. XYZ क्रिएशन चा ग्रुप काय येईल, सप्लायर आहे ना आपला, एबीसीचा सप्लायर आहे. आता आपण एबीसी मध्ये काम करतोय, आपण एबीसी आहोत. तर आपल्याकडे XYZ करणं काय करायचं आहे, मटेरियल मागवायचं आहे. मग इथे आपण दिलं क्रेडिटर, कंट्रोल A करतो. आपल्याला त्याच्याकडनं परचेस करायचं आहे. मी आणखी एक लेजर येईल, परचेसचं लेजर येईल. मी क्रिएट केला परचेस अकाउंट, त्याला ग्रुप दिला परचेस, नॉट ॲप्लिकेबल. स्टॉक कुठला घ्यायचा आहे, मला काय परचेस करायचं आहे, कसली ऑर्डर द्यायची, सेल ऑर्डर टी शर्टची. तर मी इथे टी शर्ट्स घेईन. टी शर्ट्स प्रायमरी. टी शर्ट आपण नंबरमध्ये काउंट करतो. फॉर्मल नेम नंबर्स घेईन मी. डेसिमल 0 घेईन, ॲक्सेप्ट होईल. स्टॉक आयटम बनवला, स्टॉक युनिट बनवलं, परचेस लेजर बनवलं, सप्लायर लेजर बनवलं. जर मी बघितलं चार्ट ऑफ अकाउंटला मला लेजर दिसेल. इथे कॅश ऑलरेडी आहे, खाली XYZ क्रिएशन आहे, त्याच्या खाली परचेस आहे. जर मी चेंज व्ह्यू केला, अदर मास्टर्समध्ये गेलो, युनिट बघितलं आहे, युनिट आणखीन स्टॉक आयटम पण आहे. टी शर्ट दिसतोय. मास्टर्समध्ये क्रिएट करून झाले. आता मी वाउचर्समध्ये F10 प्रेस करेन. F10 प्रेस केलं तर मला काय दिसतं, चेंज वाउचर टाईप दिसतं. मी F10 की प्रेस केली, दिसतं ना इथे F10 की आहे. ही F10 अदर वाउचर्स करता शॉर्टकट की आहे. F10 जी आहे F10 प्रेस करतो मी. इथे बघा आता मला अकाउंटिंग वाउचर दिसत आहे, इन्व्हेंटरी वाउचर दिसत आहे. ह्याच्यावरती दिसत आहे का शो इनॅक्टिव्ह, दिसते शो इनॅक्टिव्ह. हायलाईट केलं मी, त्याला एंटर केलं, काय ओपन झालं, परचेस ऑर्डर. यू नीड टू ॲक्टिवेट अ परचेस ऑर्डर वाउचर टाईप.
ॲक्टिवेट नाव येस ऑर नो. त्याला मी येस करीन, ॲक्टिव्ह होईल, परचेस ऑर्डर ॲक्टिव्ह झालं. F10 केलं, बघा इथे शो इनॲक्टिव्ह आहे. इनॲक्टिव्ह काय काय आहे, मला रिसिप्ट, जसं मला परचेस ऑर्डर पाहिजे तसं इथे मला रिसिप्ट नोट पण पाहिजे. एंटर करेन, येस. जसं परचेस ऑर्डर नोंदवीन, मला सप्लायर मटेरियल पाठवेल, सप्लायरने मटेरियल पाठवल्यानंतर मला ते ॲक्सेप्ट करण्याकरता रिसिप्ट नोट पाहिजे, ते मी ॲक्टिव्ह करून घेतलं. F10 आहे. त्याच्या पुढे गेलो, शो इनॲक्टिव्ह. सप्लायर जे मटेरियल पाठवेल त्याची मी एंट्री करीन रिसिप्ट नोट. त्यामध्ये काय खराब असेल तर आपल्याला रिजेक्शन आऊट करायचं. मग आपण रिजेक्शन आऊटमध्ये एंट्री करू. विचारलं आपल्याला, यू नीड टू ॲक्टिवेट द रिजेक्शन आऊट वाउचर टाईप, ॲक्टिवेट नाऊ येस ऑर नो. आपण याला पण येस करणार. आता आपण F10 प्रेस केलं तर आपल्याला असं दिसतं इकडे रिसिप्ट नोट, रिजेक्शन आऊट आणि परचेस ऑर्डर तिन्ही दिसते. परचेस ऑर्डर घेतला, परचेस ऑर्डर घेतला. आता आपल्या एक्झरसाईजमध्ये बघा खाली आपण जे आपलं एक्झरसाईज आहे बघा, ही आपली कंप्लीट प्रोसेस आहे. दिस इज ए प्रोसेस. तुम्ही पहिल्यांदा काय कराल, परचेस ऑर्डर रेकॉर्ड कराल. पहिले परचेस ऑर्डर पाठवली कोणाकडे, सप्लायरकडे. का सप्लायर तुम्हाला डिलिव्हरी करेल, मटेरियल पाठवेल, त्याची एंट्री होईल रिसिप्ट नोटमध्ये. त्यामध्ये खराब काय असेल रिजेक्शन आऊट होईल. त्यानंतर मग परचेस वाउचरची एंट्री होईल, मग डेबिट नोटची एंट्री होईल आणि मग पेमेंट टू सप्लायर होईल. आता या स्टेपमध्ये जर तुम्हाला जे परचेस ऑर्डरच्या अगेन्स्ट जे मटेरियल मिळेल त्यामध्ये काही फॉल्टी मटेरियल नसेल तर तुम्ही रिजेक्शनची एंट्री करणार नाही. ही एंट्री एक होईल, ही एंट्री दुसरी होईल, रिजेक्शनची एंट्री होणार नाही. मग परचेसची एंट्री तिसरी होईल. परचेसच्या अगेन्स्ट तुम्ही डेबिट नोट जे मटेरियल परत नाही करता होणार नाही, ही पण ऑप्शनल एंट्री आहे. आणि मग पेमेंट होईल. 4 प्रकारच्या एंट्र्या होतीलच. आता ज्यावेळेस तुम्ही परचेस ऑर्डर द्याल, सपोज तुम्ही परचेस ऑर्डर दिली, सपोज 1000 शर्टची परचेस ऑर्डर दिली, तर ह्याच्या अगेन्स्ट पहिल्या लॉटमध्ये सपोज तुम्हाला 400 शर्ट्स येतील असं होऊ शकतं. दुसऱ्या ऑर्डरमध्ये 300 येतील असं होऊ शकतं. तिसऱ्या लॉटमध्ये 200 येतील असं होऊ शकतं. चौथ्या लॉटमध्ये 100 येतील असं होऊ शकतं. अशा प्रकारे तुम्हाला 1000 शर्ट जर का 4 लॉटमध्ये आले तर तुम्ही 4 वेळा रिसिप्ट ऑफ गुड्सची एंट्री कराल. 4 वेळा. परचेस ऑर्डर दिली 1000ची, पण परचेस 1000ची ज्यावेळेस ऑर्डर दिली त्यावेळेस इतरही मार्केटमध्ये बायर असतात. त्यामुळे कंपनीला सगळ्या बायरना मटेरियल द्यायचं असतं. कंपनी काय करते, जसं त्यांचा माल बनवला जातो, माल तयार होतो एखाद्या मॅन्युफॅक्चररचा, तो सगळ्या त्याच्या बायरला त्याच्या ऑर्डर्सच्या अगेन्स्ट काही मटेरियल पाठवतो, जेणेकरून सगळ्यांचा बिझनेस पुढे चालू राहू शकेल आणि त्याचेही सगळे बायर मेंटेन राहतील. मग या केसमध्ये तुम्हाला पार्ट डिलिव्हरी मिळेल. पहिला पार्ट, दुसरा पार्ट, तिसरा पार्ट, चौथा पार्ट, अशा प्रकारे डिलिव्हरी मिळेल. तुम्ही इथनं रिजेक्ट कराल. रिजेक्शन पण तुमचं समजा याच्यामधनं रिजेक्ट झाले 50, ह्यातनं रिजेक्ट झाले 20, ह्यातनं रिजेक्ट झाले 10, ह्यातनं रिजेक्ट झाले 5. अशा प्रकारे तुमच्याकडे रिजेक्शनच्या पण जर डिफेक्टिव्ह मटेरियल आलं किंवा डॅमेज झालं ट्रान्सपोर्टमध्ये तर तुम्ही त्याच्याही प्रॅक्टिकली 3-4 डिलिव्हरीमध्ये त्याच्याही 3-4 एंट्री करू शकता. परचेस वाउचर सपोज तर एकदा का मटेरियल आलं हे तुमचे 400 होते, हे 50 त्यातनं लेस झाले तर तुम्हाला किती मिळाले, 350 मिळाले. तर 350 ॲप्रॉप्रिएट क्वालिटीचे गुड्स जर का रिसिव्ह झालेले आहेत तर सप्लायर त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला इनवॉइस रेज करू शकतो. किंवा तुम्हाला 4ही डिलिव्हरी झाल्यानंतर 4ही डिलिव्हरीचा एकत्रित इनवॉइस पण इश्यू करू शकतो. हे प्रत्येक सप्लायरची पॉलिसी असेल त्याप्रमाणे तुम्हाला ते एकत्रित इनवॉइस देतील किंवा वेगवेगळे इनवॉइस पण देतील.
आणि एकदा का इनवॉइस आले तर नंतर तुमची परचेसची एंट्री झाली तर नंतर जसं आपण एरवी काम करतो तसंच आपलं काम होतं. आपल्या आउटस्टँडिंगमध्ये कळतं आउटस्टँडिंग पेएबल किती आहे. आता बघा इथे आपल्याला आपण कंपनी बनवली पहिले, बरोबर आहे. कंपनी आपण बनवलेली आहे. पुढे आपण गारमेंट बिझनेस आहे, सेल्स. एबीसी कंपनी काय करते, टी शर्ट शर्ट्स ट्राउजर्स सेल करते. परचेस ऑर्डर PO 001 1 मेला ऑर्डर दिली. कोणाला दिली, XYZ क्रिएशनला ऑर्डर दिली. टी शर्टची ऑर्डर होती, कॉस्ट आहे त्याची 100 रुपये. टी शर्ट आहेत 500 टी शर्ट इंटू 100 कॉस्ट आहे. म्हणजे टोटल तुमची 50,000ची परचेस ऑर्डर आहे. डेटा कलेक्ट झाला. 1 मेला ऑर्डर द्यायची आहे. टी शर्ट 100 रुपीज ईच आहे. 500 टी शर्ट आहे. टोटल किती होतील, 50,000 होतील. सप्लायर कोण आहे, XYZ क्रिएशन. पहिले मी डेट चेंज करीन. डेट किती आहे, 1 मे. 1 मे टाकली. सप्लायरचं नाव XYZ. बाकी आपण इथे पुढे काय भरत नाही, त्यामुळे आपण कंट्रोल A देऊ. पुढे दिलं पार्टी डिटेल, सप्लायर, बिल फ्रॉम, कोण बिल देणार आहे, XYZ क्रिएशन, त्याचा ॲड्रेस ॲक्सेप्ट केलं. आता बघा येत तुम्हाला हा कॉलम महत्त्वाचा आहे. हा जो कॉलम आहे हा कॉलम महत्त्वाचा आहे. इथे ऑर्डर नंबर आहे. हा ऑर्डर नंबर जो आहे हा तुम्हाला पुढे ट्रॅक करायचा आहे. ह्या नंबरच्या आगेच ऑर्डर मिळणार आहे. आपण जेव्हा रेकॉर्ड करू आणि जेव्हा आपल्याला डिलिव्हरी केली जाईल सप्लायरकडनं, त्यावेळेस आपण जेव्हा एंट्री करू रिसिप्ट नोट, तेव्हा ते समोर तुम्हाला लिस्टमध्ये हा नंबर दिसेल. इथे मी नाव दिलं PO/001. एंटर केलं. खाली बघा परचेस अकाउंट घेतलं, आयटम टी शर्ट घेतला. पुढे स्क्रीन आली आयटम अलोकेशन फॉर टी शर्ट. हेडिंग बघा काय, मला हेडिंग दिसेल इकडे, आयटम अलोकेशन फॉर टी शर्ट्स दिसते, ड्यू ऑन 1 मे 2021. एंटर केलं मी. किती आहे क्वांटिटी, 500. रेट आहे 100. अमाऊंट आली 50,000. जर तुम्हाला 1 मेला एवढी ऑर्डर द्यायची आहे, त्यानंतर पुढे आणखीन त्या ऑर्डर पुढे द्यायची असेल तर तेही आपण एकाच ऑर्डरमध्ये देऊ शकतो, की तुम्ही काही मटेरियल या डेटला पाठवा, काही मटेरियल पुढच्या डेटला पाठवा, असंही देऊ शकतो. यामध्ये जास्त गुंतागुंत आहे, आपण त्यात जाणार नाही. आपण फक्त आजच्या डेटला, समजा आज 1 मे आहे, आपण 1 मेची ऑर्डर पाठवली. कंट्रोल A केलं. आला इथे 50,000 परचेस ऑर्डर. पुढे आणखीन आयटम नाही आहे, मी एंटर केलं. अमाऊंट आली 50,000. नॅरेशन मी टाकत नाही. पुढे मला विचारलं ॲक्सेप्ट, मी येस केलं. एंट्री सेव्ह झाली. आता एंट्री सेव्ह झाल्यानंतर पुढे तुम्ही बघाल मी इथनं बाहेर आलो. एंट्री पूर्ण झालेली आहे. आता याचा काय स्टॉकवरती परिणाम होईल का, तुम्ही ऑर्डर दिली याचा काय स्टॉकवरती परिणाम होईल, याचा कुठल्याही प्रकारे कुठलाही इम्पॅक्ट नाही. तुम्ही ऑर्डर दिल्यामुळे तुमच्याकडे मटेरियल आलेलं नाही आहे. कुठल्याही प्रकारचं मटेरियल बाहेर पण गेलं नाही, आताही आलेलं नाही. आपल्याला मटेरियल पाहिजे म्हणून आपण काय केलं, स्टॉक मागवतोय. मी G प्रेस केला. गो टू मध्ये इथे बघा रिपोर्ट्स आहे, दिसे रिपोर्ट, स्टॉक आयटम रिपोर्ट. आणखीन खाली परचेस ऑर्डर रिपोर्ट. जर मी इथे वर दिलं एक्सपांड ऑल, बघा आता
मला बरेच रिपोर्ट दिसतील. दिसते परचेस ऑर्डर रिपोर्टमध्ये बघा इकडे परचेस ऑर्डर्स ड्यू ओनली. एंटर केलं आणि F1 केलं बघा दिसतंय. तुम्हाला या बाजूला बघा इकडे तुम्ही ऑर्डर दिली परचेस ऑर्डर आउटस्टँडिंग दिसतं इकडे. हे 500 यायचं आहे त्याची व्हॅल्यू एवढी आहे हे दिसतं. ड्यू ऑन 1 मेची ऑर्डर आहे हे कळतं. हा परचेस ऑर्डर्स ड्यू ओनली रिपोर्ट आहे. क्लिअर आहे. मी आता बाहेर आलो वाउचर्समध्ये गेलो. आता ऑर्डर पाठवल्यानंतर पुढे हे पाठवल्यानंतर पुढे बघा 31 मेला मटेरियल आलं. रिसिप्ट नोट RN001 ऑन द डेट 31 मे 2020. गुड्स रिसीव केले. 31 मे. F10 प्रेस करू. F10 प्रेस केला. रिसिप्ट नोट 31 मेला इथे रेफरन्स नंबर आहे. इथे मी टाकलं समजा RN001 31 मे XYZ क्रिएशन. खाली बघा इकडे PO दिसतो. जेव्हा मी ह्या एंट्रीना पुढे जाईन ना इकडे मला ट्रॅक होईल. खाली मला इथे PO घेणं गरजेचं आहे. जी एंट्री चुकली ते गडबड होईल लक्षात घ्या. हा जो नंबर आहे हा इथे ट्रॅक व्हायला पाहिजे PO001. आला इथे ट्रॅकिंग नंबर आला RN001. हा पुढे PO आला. तुम्ही POला आणि रिसीटला कनेक्ट केले एकमेकांशी. 500च्या जागी 400 आले. 400 घेईन. एंड ऑफ लिस्ट ॲक्सेप्ट येस. 31 मेला मटेरियल आला. मटेरियल आल्यानंतर मग आता मी चेक केल्यानंतर काही खराब मटेरियल सापडेल. जर खराब मटेरियल सापडलं सेम डेला आपण रिजेक्शन आउट करतोय. XYZला पाठवू आपण बरोबर आहे. नेम ऑफ आयटममध्ये T-शर्ट टाकू. बघा इथे परत नंबर आहे दिसतोय. हा नंबर तुम्ही चुकीचा घेतला. नॉट ॲप्लिकेबल घेतला चुकीचा होईल. 1 घेतला चुकीचं होईल. RN001 हे आपलं रिसिट आहे. डिलिव्हरी जी आहे त्याचा हा नंबर आहे. त्या वाउचरच्या अगेन्स्ट जे मटेरियल आपण रेकॉर्ड केलं आहे त्यातलं आपण 50 परत पाठवतोय. पहिले तुम्ही काय केलं परचेस ऑर्डर दिली. तुमची परचेस ऑर्डर किती होती 500 T-शर्टची. त्यातले आले किती 400 ते रेकॉर्ड केले. आणि त्याच्या अगेन्स्ट 50 रिजेक्ट झाल्यामुळे परत पाठवतोय. त्याच्या अगेन्स्ट पाठवतोय त्यामुळे त्याला लिंक होण्याकरता RN001 घेतलं पाहिजे. ते घेतलं. खाली तो 400 दाखवेल कारण की RN001 मध्ये 400 आले होते. त्यातले 50 डिफेक्टिव्ह आहेत. 50 घेतले. एक मिनिट मी F10ला गेलो.
परचेस ऑर्डर रिपोर्ट आहे, ड्यू ओनली आहे. हे 500 आहे. ह्या 500 मध्ये 400 आले, किती राहिले? जे 500 आले 400 त्याच्यानंतर कमी झाले, 100 बाकी होते ना. आता 100 मध्ये तुम्ही 50 हे परत पाठवले, हे 50 परत पाठवले, हे 50 परत रिजेक्शन आउट केल्यानंतर पेंडिंग किती आहे? 150. बघा 500 तुम्ही काय केलं आहे? ऑर्डर केलं. त्यामध्ये 400चं काय झालं? रिसिव्ह झालं आणि 50 परत पाठवले, 150 बाकी आहे. हे बरोबर आहे ना? स्टॉक मध्ये दिसतात. $350 दाखवतो इकडे. सेल नाही केले, मी ज्याला एंटर कराल तुम्हाला या भागात दिसेल रिसिप्ट नोट, रिजेक्शन आउट. 350 आहे. गुड्स रिसिव्ह झालेले आहेत पण याचं बिल नाही मिळालं असं हेडिंग दाखवलं त्यांनी. त्याचं परचेस बिल पेंडिंग हेडिंग दाखवलं. आता वरती बघा इकडे F10 ला गेलो मी, Alt G प्रेस केलं, इकडे Alt G प्रेस केलं, एक्सपांड ऑल केलं. परचेस बिल पेंडिंग तेच दाखवते बघा. मला मी इथे अगोदर दाखवलं होतं की ज्या वेळेस ॲप्रोप्रिएट गुड्स मिळतील त्यानंतर पुढे तो इनवॉइस पाठवेल, इनवॉइस पाठवलं जाईल. नॉर्मली मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये असं होतं की मटेरियल काही खराब निघू शकतं किंवा त्यांच्या निकषावर ते टेस्ट करतात. टेस्ट केलं जेवढं ओके आहे तेवढं ठेवून घेतात, बाकीचं परत पाठवतात. म्हणजे 100% त्यांना 100% परफेक्ट मिळणारच नाही, काहीतरी काही डिफेक्ट मिळेल. त्यामुळे पहिले इन्व्हॉइस इश्यू होत नाही. पहिले काय होतं, मटेरियल पाठवलं जातं, मग त्याचं टेस्टिंग होतं. टेस्टिंग झाल्यानंतर रिजेक्शन जे असतं तरी त्यांना पाठवलं जातं आणि मग जेवढं त्यांना ॲप्रोप्रिएट मिळालेत त्याच्या अगेन्स्ट इन्व्हॉइस बनवलं जातं. समजा असे 10-12 इनपुट्स असतील एखाद्या कंपनीचे आणि ते 10-12 इनपुट्स घेऊन ते जर का फिनिश प्रॉडक्ट बनवत असतील तर त्यांना किती प्रकारच्या ऑर्डर्स द्याव्या लागत असतील. दुसरी एखादी कंपनी आहे, त्या कंपनीचं काय आहे, फिनिश प्रॉडक्ट आहे, ते एका कंपनीचं रॉ मटेरियल असतं, ते घेऊन ते प्रोसेस करतात आणि आणखीन काहीतरी एक मटेरियल बनवतात. तर अशा प्रकारच्या इंडस्ट्रीला परचेस ऑर्डर, मग सप्लायरला सेल ऑर्डर, मग सप्लायर डिलिव्हरी नोट देईल, मग परत बायर काय करेल, रिसिप्ट नोट, मग रिजेक्शन करेल, मग ते रिजेक्शन इन होईल. हे सगळं कंटिन्यूस चालू राहतं. तर मग ट्रॅक कसं करणार तुम्ही, कुठली ऑर्डर पेंडिंग आहे, कुठलं मटेरियल आलं आहे, कुठलं ते इन्व्हॉइस आलेलं नाही. म्हणून हे रिपोर्ट आहे. हे सगळे रिपोर्ट जे आहेत ते त्यासाठी आहे. हे वेगवेगळे रिपोर्ट जे आहेत ते आता Alt G केलं, Alt G केल्यानंतर पुढे हे रिपोर्ट दिसतात. तुम्ही एक्सपांड ऑल द्याल, सगळे रिपोर्ट दिसतील. मला रिपोर्ट पाहिजे आउटस्टँडिंग किती आहे, किती मला तुम्ही यायचं आहे. परचेस ऑर्डर ड्यू ओनली, याला मी Alt F1 प्रेस केला तर Alt F1 मला दाखवतो की मी पहिले एंट्री केली परचेस ऑर्डरची, मग केली रिजेक्शन रिसिप्ट नोटची, मग केली
रिजेक्शन आउटची. ही पहिली एंट्री केली, इथे PO01 दिला. मग दुसरी एंट्री केली, जेव्हा ही एंट्री करत होत्या त्यावेळेस इथे PO कनेक्ट केला. मटेरियल घेतला, इथे रिसिप्ट नोट, मग PO, एंड ऑफ लिस्ट, हे मटेरियल आलं. आणि त्याच्यानंतर मग त्याच्या अगेन्स्ट रिजेक्शन आउट. इथे नाव येईल पार्टीचं, टी शर्ट RN001 50. एक मेला ऑर्डर, 31 मेला रिसिप्ट आणि मग 31 मेला रिजेक्शन. मी इथे जर का अल्ट हे प्रेस केलं, अल्ट ए बघा F2 प्रेस केलं, आलं 1.6. 1.6ला मी इकडे दिलं F9 परचेस, किंवा मी F10 दिलं, F10मधनं परचेस काढला, परचेस. सप्लायर इनवॉइस नंबर टाकला, डेट टाकली 1 जून. पुढे घेतलं एक्सेचर क्रिएशन. हा इनवॉइस कुठल्या कशाच्या अगेन्स्ट आहे? आपण लास्ट जे रिसिव्ह केलं आहे ते RN001 केलं आहे, त्याच्या अगेन्स्ट आहे, तो येईल. आयटम इनवॉइस आहे, मी आयटम इनवॉइस घ्याल. खाली परचेस घेऊ, टी शर्ट, हे RN001 350 आहे इनवॉइस, आपण परचेस म्हणून रेकॉर्ड करू. आता याच्यावर तुम्ही बघाल तर काही चार्जेस लावले 10%. 10% फ्रेट एक्सपेन्सेस लावले, फ्रेट एक्सपेन्सेस 10%. पैसे केलं, रेट चार्जेस मी ह्याला पण परचेसमध्ये टाकेन, नॉट ॲप्लिकेबल. त्याला मी परचेसच दिलं, 10% व्हॅल्यू आहे, 10% घेऊ. किंवा सरळ तुम्ही इकडे जाऊन पुढे जाऊन 3,500 1500 जी काही अमाऊंट आहे ती पण टाईप करू शकता. जर मी टाईप केलं 10% फ्रेट चार्जेस तर असे येते. एंटर केलं, एंड ऑफ लिस्ट, न्यू रेफरन्स. हे जसं आपण नेहमी जसं येईल 1 जुलै पर क्रेडिट टाकला मी, 30 दिवसाचं क्रेडिट आहे. ॲक्सेप्ट केली एंट्री, ॲक्सेप्ट केली, मग खाली ॲड झाली. पुढे मी अल्ट केलं, F2 केलं, 2 जून, F10 प्रेस केलं. F10 प्रेस केलं तर पुढे मला बघा इथे डेबिट नोट आहे. तुम्ही एकदा का मटेरियल परचेज एंट्री केली का त्यानंतर परत केलं का मग आता रिजेक्शन आउट होणार नाही. रिजेक्शन परचेस होण्या अगोदरपर्यंत होईल. तुम्ही एकदा परचेस केलं का नंतर डेबिट नोट. आता आपल्याला पुढे जाऊन 10 शर्ट डॅमेज होते, 10 शर्ट किंवा कस्टमर घेऊन गेला नंतर त्याला काय कलर गेला, काही डॅमेज कुठल्याही प्रकारे झालं ते परत करायचे, अशा प्रकारचे. ओके, इथे ट्रॅकिंग नंबर नॉट ॲप्लिकेबल, इथे काही घ्यायचं नाही. डेबिट नोटला घ्यायचा आहे ट्रॅकिंग नंबर. तुम्ही इथे तुमचा नंबर घ्याल,
नंबर 1 आहे तुमचा जो परचेसचा नंबर आहे तो घ्या. 2 जूनची एंट्री होती ती घ्या. परचेस टी शर्ट बघा PO 001 10 जे आहे तर काय दाखवतो निगेटिव्ह स्टॉक माहीत नाही मला. आता आपल्याकडे स्टॉकमध्ये आहेत हे परत होईल अगेन्स्ट रेफरन्स तुम्ही द्याल. ॲक्सेप्ट. आता परत बघा व्हॅल्यू किती राहिली. 160. पहिले 500 होते हे 500 होते 400 आले 100 राहिले असते 50 परत केले 150 त्याचा इनवॉइस बनवला. आता 150 मध्ये हे परत 10,000 काय झाले वाढले 160 झाले. अल्टे F10 प्रेस केलं रिसिप्ट नोट. 2 जून आहे 2 जूनला आणखीन काय मटेरियल आलं RM002 इफोजन क्रिएशन बघा अजून परत PO दाखवेल परत त्याच PO च्या अगेन्स्ट आहे. तुमच्याकडे 10-12 PO असतील तर तुम्हाला तिथे लक्ष द्यायला पाहिजे की आपण नक्की कुठल्या PO च्या अगेन्स्ट आपण कुठली एंट्री करतोय. टी शर्ट आहे RM002 PO 01 160 एंट्री झाली एंड ऑफ लिस्ट. $160 बाकी होते ऑर्डर कंप्लीट झाली. खाली इथे कन्फिगरेशन आहे इथे ऑप्शन आहे शो आउटस्टँडिंग परचेस ऑर्डर शो क्लिअर परचेस ऑर्डर यस केला क्लिअर परचेस ऑर्डर आहे. आता याच्या अगेन्स्ट मटेरियल आल्यानंतर परत टेस्टिंग होईल. काय रिजेक्ट झालं त्याच्यामध्ये F10 प्रेस करेन मी रिजेक्शन आउट. टी शर्ट आहे सेकंड डिलिव्हरी आहे RM002 त्यामध्ये 20 खराब आहेत 20 बघा ॲक्सेप्ट येस. आता बघा काय झालं परत 20 पेंडिंगमध्ये आले ते आउटस्टँडिंग दाखवायला लागला. तुम्हाला इकडे सगळं समजतंय स्टेटस काय चाललंय हे दिसतंय ना सगळं इकडे. आता काय स्टेटस आहे 160 कंप्लीट झाली होती ऑर्डर पण आता परत 20 परत केल्यामुळे इथे 20 पेंडिंग दाखवत आहे. आता ज्यावेळेस अशा प्रकारे प्रोसेस चालू असतं त्यावेळेस पुढच्या प्रोसेससाठी आणखीन काही मटेरियलची ऑर्डर मागवायची असते. समजा आणखीन एक आता ABC कंपनीला आणखीन काय मटेरियल पाहिजे तर त्यांनी पहिले कधी मागवलं होतं 1 मेला. आता 1 महिन्यामध्ये त्यांना आणखीन काही दुसऱ्या ऑर्डर मिळाल्या असतील त्यांना आणखीन मटेरियल पाहिजे 500. आता ही जी ऑर्डर आहे 20 बाकी आहेत ही 20 बाकीची ऑर्डर आहे. इथे 20 ते मटेरियल येण्याऐवजी ते काय करतील हे 20 जे शर्ट्स आहेत हे दुसऱ्या ऑर्डरमध्ये ॲड करतील जेणेकरून ही ऑर्डर जी आहे अशा बऱ्याच ऑर्डर आहेत. जर अमाऊंट छोटी राहिली असेल ना तर ती ऑर्डर मग
मटेरियल येईपर्यंत वाट बघितली जात नाही, ती ऑर्डर मटेरियल येण्या अगोदरच क्लोज केली जाते. बस हे 480 आले ना, बस आता हे 20 आम्हाला नका पाठवू, आम्ही दुसऱ्या ऑर्डरमध्ये ॲड करतो आणि दुसरी जी ऑर्डर आहे ती प्रोसेस करा. मग काय केलं जाईल तिकडे अशा केसमध्ये? इथे ऑप्शन आहे प्री क्लोज. प्री क्लोज ऑर्डर्स हा वापरला जाईल. ऑर्डर क्लोज करा. प्री क्लोजचा अर्थ पुढे जाऊन मटेरियल येईल तेव्हा क्लोज होईल ना, त्याच्या अगोदरच सांगतोय हे मटेरियल पाठवू नका, मी दुसऱ्या ऑर्डरमध्ये मटेरियल तुम्हाला टाकून देतो ही क्वांटिटी, जेणेकरून सप्लायरच्या पण सिस्टीममध्ये ही ऑर्डर क्लोज होईल आणि बायरच्या पण सिस्टीममध्ये ही ऑर्डर क्लोज होईल. छोटी मोठी जर का क्वांटिटी राहिली असेल तर छोट्या मोठ्या क्वांटिटी करता आपण ऑर्डर ती पेंडिंग ठेवत नाही, पुढच्या ऑर्डरमध्ये ही अमाऊंट ॲड करून पाठवतो. मग इथे दिलं मी रिझन व्हेरी, इथे मी टाकलं की 20 आहे ते 20 क्लोज. पुढे विचारेल रिझन काय, व्हेरी फ्यू क्वांटिटी टाकलं. आता ऑर्डर क्लोज झाली दिसते, परचेस ऑर्डर क्लिअर, पण ते रिझन दाखवत नाही, रिझन दाखवणार नाही. F12 प्रेस करा, बघा इथे शो प्री क्लोजर ऑर्डर डिटेल्स, येस. शो रिझन, येस. डिटेल, रिझन दिसते, हे पण दिसते. प्री क्लोज, क्वांटिटी क्लोज ऑन, डेट दिसते, सगळं दिसते. स्टॉकमध्ये बघितलं आता ओके. ऑर्डर बुक, ऑर्डर क्लिअर, ह्यात पण दाखवेल तुम्हाला, स्टॉकमध्ये पण दाखवेल. F12 केलं, येस केलं, हे येस केलं, हे आलं. इथे ऑर्डरला क्लिक केलं, हे बघा सेल ऑर्डर आउटस्टँडिंग, परचेस आहे ना आपला आता. ऑर्डर्स, ऑर्डर बुक, ऑर्डर क्लिअर. जी क्वांटिटी तुम्हाला कळते किती ऑर्डर बुक केली होती, किती ऑर्डर क्लिअर झाली, क्वांटिटी. पेंडिंग ऑर्डर काय नाही. बाकी पण ऑप्शन आहेत. ठीक आहे, आता आपल्याकडे ऑर्डर क्लोज झाली. बाकी तुम्ही ज्या प्रकारे काम करता, LG कराल, रिपोर्टला जाल, ऑर्डर कंप्लीट झाली, सप्लायरकडनं मटेरियल घेतलं, सप्लायरला पेमेंट करायचं आहे, किती पेबल आहे हे तुम्हाला दिसेल. दिसतं ना? हां, समजलं ना अविनाश? आता तुमचा अकाउंटिंग पॉईंटच राहिला आहे. आता तुम्हाला जो काय पुढच्या स्टेप्स आहेत त्या तुमच्या अकाउंटिंग स्टेप्स आहेत. तुम्ही स्टॉक मागवला, आला, त्याचा इनवॉइस आला, डेबिट नोटीस तुम्ही त्याला देऊन झाली, ऑर्डर क्लोज झाली. आता ऑर्डरमध्ये काय नाही आपलं काम. आता पेमेंट किती बाकी यायचं तुम्ही कुठे बघाल, आउटस्टँडिंगमध्ये बघाल. आणि मग ते पेमेंट दिलं का मग हे जे आपण जे सुरू केलं होतं आपलं ट्रान्झॅक्शन ते तेव्हा संपेल. तुम्ही परचेस ऑर्डरला
सुरुवात केली या ट्रान्झॅक्शनला, परचेस ऑर्डरला सुरुवात केली, मग रिसिप्ट नोटला कंटिन्यू करताय, रिजेक्शन करताय, मग परचेस होतं, मग डेबिट नोट होतं, त्यानंतर मग पेमेंट किती औषधी काय हे कळतं. आपण ना फार सिम्पल बघतोय. आपण काय केलं, दोनदाच ऑर्डर घेतली, रिसिप्ट नोट दोनदा घेतली, ती 4 वेळा होऊ शकते. तुम्ही एकदा परचेस ऑर्डर दिली, तुम्ही एकदा परचेस ऑर्डर दिल्यानंतर मी परचेस ऑर्डर दिल्यानंतर रिसिप्ट नोट 3, 4, 5 किती पण असू शकतात, रिजेक्शन किती असू शकतात, मग त्याच्या अगेन्स्ट परचेस सगळं मिळून एक असेल किंवा मग प्रत्येक रिसिप्टचा परचेस असेल असंही होऊ शकतं. एकदा परचेस झालं का डेबिट नोट पण तेवढा असू शकतात. मग त्यानंतर मग पुढे आता हे परचेस आहे, हे अगोदरच्या परचेस त्या अगोदरच्या रिसिप्ट नोटचा असेल, मग दुसरं परत मी रिसिप्ट घेतलं त्याचा अजून परचेस होईल. मी LG केलं, LG मध्ये बघा एक्सपांड ऑल खाली परचेस बिल पेंडिंग, हे बघा हे आलं. पहिले 400 आले, त्यातले मग किती उरले होते, त्या 400 आले त्यातले 50 परत पाठवले, 350 उरले, त्याचा परचेस बनवलं. पण दुसरे जे परत 160 आले त्यातले 20 केले, त्या 140चा इनवॉइस नाही आला, त्याचा इनवॉइस नाही आला. तुम्हाला ते इकडे दिसतं, गुड्स रिसिव्ड बट बिल नॉट रिसिव्ड, हे दिसतं इकडे. एकाचं आलं बिल, एकाचं बिल आलं बघा, परचेस बिल क्लिअर, हे क्लिअर आहे आणि दुसरा पेंडिंग आहे. दिसतंय दोन्ही बिल येतील. अविनाश हां बघ, फरक कळला ना काय. हा ट्रॅक जो आहे ना, हा ठेवण्याकरता तुम्हाला एवढे सगळे ऑप्शन आहेत. तुम्ही हे किती वापराल, तुम्हाला किती उपयोगी आहे, त्याप्रमाणे तुम्ही याच्यावरती जास्त मेहनत घ्यायची आणि ठरवा. आपल्याला फक्त काय, आपण ज्यावेळेस परचेसची एंट्री करतो, आता आपण जेव्हा पुढे जाऊन समजा हे आपलं बाकी आहे, आता आपण लगेच याची एंट्री करू. ओके, याची एंट्री करू. आता किती बाकी आहे, पेंडिंग किती आहे, 160 ना इकडे. हे खालचं क्लिअर झालं आहे, 160 बाकी आहे, 140. 160 मधनं 20 परत केले म्हणजे 140चं बिल बाकी आहे. मग इकडे जाऊन मी एंट्री करणार, परचेसची एंट्री करायची आहे. F10 प्रेस केलं, F10 मधनं F9 की आहे परचेसची, पार्ट असल्याचं F9 प्रेस करा किंवा मग F10 देऊन सिलेक्ट करा परचेस. टाकले इथे XYZ टाकला, RN02 टाकला, बघा आता पुढे टी शर्ट आले 140 बरोबर, तो 140च घेणार, कारण 160 मधनं 20 परत केले आपण, ते 20 परत दिल्यामुळे ह्याच्यावर फ्रेट लावायचं असेल फ्रेट लावू शकता. फ्रेट चार्जेस, परचेस,
येत का नाही येत नाही. ठीक आहे, मी इकडे याला मॅन्युअल टाकतो 1000. न्यू रेफरन्स. आता बघा दोन्ही क्लिअरमध्ये आले. अविनाश दिसते ना, दोन्ही क्लिअरमध्ये आले. आता हे क्लिअरमध्ये हा 1 पण आला 2 पण आला. हां, आता आपलं उरलं काय, ऑर्डर क्लिअर झाली, इनवॉइस क्लिअर झाले. आता पेमेंट बाकी आहे फक्त. आता पेमेंट जे बाकी आहे, तुम्ही जेव्हा बघाल इकडे गो टूमध्ये बघाल पेमेंट किती बाकी आहे, पार्टीला करायचं, बिल्स पेएबल किती आहे, 2 बिलं दिसतील तुम्हाला. F5, तुम्ही कॅश बॅलन्स नाही आहे काय, म्हणजे तुम्ही टाकला तर तुम्हाला दिसेल. ओके, एक बिल क्लिअर झालं. अशा प्रकारे तुम्ही ज्या प्रकारे काय नेहमी काम करता त्या प्रकारे तुम्ही काम करा. समजलं परचेस ऑर्डर. ही कंपनी बंद करतो मी, शर्ट कंपनी करून. ओके, एक मिनटं बघा. आता मला काय करायचं आहे बघा. जसं आता आपण ABC कंपनी घेऊन प्रोसेस केलं, ABC कंपनीच्या व्ह्यू पॉईंटने आपण काम केलं. XYZ मध्ये कशा प्रकारे काम होईल, XYZ मध्ये जसं परचेस ऑर्डर प्लेस होईल, सेल्स ऑर्डरची एंट्री होईल, ही तुम्हाला एंट्री करायची. मग डिलिव्हरी नोटची एंट्री होईल, मग रिजेक्शन झाल्यानंतर रिजेक्शन इनची एंट्री होईल, त्यानंतर सेल्सची एंट्री होईल, मग क्रेडिट नोटची एंट्री होईल, आणि मग पेमेंट येईल तेव्हा रिसिप्टची एंट्री होईल. ते आपण करू शकतो, ती सेम एंट्री आपण करू शकतो या प्रकारे. काय करायचं कळलंय. मग आपण आता काय करूया, एक कंपनी बनवूया XYZ क्रिएशन, आणि मग त्यामध्ये आपण सेल ऑर्डर, डिलिव्हरी नोट, रिजेक्शन, सेल्स, क्रेडिट नोट, रिसिप्ट. बाकी मी जास्त कॉम्प्लिकेशनमध्ये जाणार नाही, फक्त ॲटलिस्ट 6 एंट्री कशा प्रोसेस करायच्या एवढंच आपण बघू शकतो. काय करणार इकडे, क्रिएट कंपनी. कंपनीचं नाव काय आता, XYZ क्रिएशन. खाली स्टेट टाकायचं महाराष्ट्र. बस कंट्रोल ए चालेल, कंट्रोल ए चालेल. बस GST नो करा इकडे, कंट्रोल ए. आता काय काय बनवावं लागेल. पहिले ना तुम्ही जेव्हा कधी पण काम कराल तर पहिले एक लिस्ट बनवायची. एक मिनिट, की तुम्हाला कुठले कुठले मास्टर लागतील, बरोबर आहे. ही लिस्ट पहिले बनवा. मला सांगा आता तुम्ही की अकाउंटिंग मास्टर कुठले येतील, अकाउंट मास्टर कुठले येतील, आणि इन्व्हेंटरी मास्टर कुठले येतील. सेल्स ऑर्डर कोणाकडे मिळणार आहे,
XYZ क्रिएशनला कोणाकडनं मिळणार आहे? ABC कंपनीकडनं. मग तुम्हाला ABC कंपनी अकाउंट मास्टर बनवायला लागेल एक. दुसरं सेल्स होणार आहे XYZ मधनं, सेल्स अकाउंट बनवायला लागेल. आणखी तिसरं, जर फ्रेट चार्जेस लावले जाणार आहेत तर तुम्ही फ्रेट चार्जेस घ्याल. ओके, 3 येतील ना. इन्व्हेंटरीमध्ये काय येईल? टी शर्ट्स आणि युनिट काय येईल? NOS. आणखीन पुरेसं एवढं. तुम्ही क्रिएट द्याल, तुमच्याकडे लिस्ट रेडी आहे. क्रिएट दिल्यानंतर तर पहिले तुम्ही क्रिएट द्याल, तर क्रिएट द्या. क्रिएट अकाउंट मास्टरमध्ये लेजर एंटर. पहिलं ABC कंपनी आहे, XYZ क्रिएशन होतं. ABC कंपनी आहे. ABC तिन्ही कॅपिटल, ABC कॅपिटल, ABC तिन्ही अक्षर कॅपिटल. हां, ABC कंपनी. बाकी सगळे स्मॉल. स्मॉल राहू दे, मोठं नाव घ्या, स्मॉल घेऊ. एक मिनट. ABC कंपनी एंटर. सन्डे डेटर. बस कंट्रोल एक चालेल. सेल्स पुढचे लेजर आहे सेल्स. ग्रुप पण त्याचा सेल्स. नॉट ॲप्लिकेबल. बस कंट्रोल आहे. तिसरं फ्रेट चार्जेस. FRE I GST फ्रेट. हे पण सेल्समध्ये जाऊ दे. सेल्समध्ये राहू दे. ऐकू सांगतो मी, सेल्समध्येच राहू दे. नॉट ॲप्लिकेबल. ज्यावेळेस तुम्ही असं वेगळा खर्च करता ना, त्यावेळेस ते रेकॉर्ड होतं फ्रेट चार्जेस. हे तुमच्या परचेसमध्ये किंवा सेलमध्ये आलं, फ्रेट चार्जेस, पॅकेज चार्जेस, इन्स्टॉलेशन चार्जेस, तर त्याचा ग्रुप तोच घ्यायचा, कारण ते परचेसचाच भाग आहे, ते सेल्सचाच भाग आहे. पण मी वेगळा खर्च केला इंडिव्हिज्युअली. मी ट्रान्सपोर्टला बोलवलं, हे घे 1000 रुपये ट्रान्सपोर्ट कर, त्यावेळेस ते मी एंट्री करेन फ्रेट चार्जेस. त्याला मी देईन इंटरनेट एक्सपेन्सेस. इतर असं येणार नाही. स्टॉक आयटम, स्टॉक युनिट, ग्रुप नाही. स्टॉक ग्रुप नको. स्टॉक ग्रुप नाही. स्टॉक युनिट आणि आयटम दोन आहेत. पहिले युनिट घ्या. NOS खाली ऑर्गन नेम नंबर्स. बस कंट्रोल आहे. पुढे आता आयटम. टी शर्ट्स आहे ना, टी शर्ट्स. युनिटमध्ये NOS पाहिजे. बस झालं बघा. आता एंट्री करता येईल. आता एंट्री करण्याकरता काय करायला लागेल? वॉचर्समध्ये जायला लागेल पहिले, आणि मग गेल्यानंतर F10. सेल ऑर्डर मिळणार नाही. सेल ऑर्डर तुम्हाला ॲक्टिव्ह करायला लागेल. शो इनॲक्टिव्ह, यामधनं सेल ऑर्डर. सेल्स ऑर्डर येस केलं, ॲक्टिव्ह. परत करून घ्या, ॲक्टिव्ह करून घ्या तिने. F10. वॉचेसमध्ये गेल्यानंतर F10 करायचं आहे. F10 शो इनॲक्टिव्ह. डिलिव्हरी नोट वरती. इन्व्हेंटरी वॉचेसच्या खाली. येस. रिजेक्शन इन
F10 rejection in. Yes. आता F10 सेल ऑर्डर फर्स्ट में डेट आपकी फर्स्ट में है. एबीसी कंपनी पार्टीचं नाव आहे. कंट्रोल आहे. बस कंट्रोल आहे. इथे इथे ऑर्डर द्याल. सेल ऑर्डर आहे. सपोज तुम्ही SO घ्याल असा SO/001 एंटर. सेलमध्ये सेल्स खाली आयटम टी शर्ट 1 में एंटर. क्वांटिटी इकडे शॉप दाखवेल बरोबर आहे. रेट 100 अमाऊंट इन 50,000. ही सेल ऑर्डर आहे. ही तुम्ही 1 मेला पाठवत आहे. एंटर एंटर करा. ओके एंटर. हां काय फ्रेट चार्जेस तुम्ही जेव्हा इनवॉइस बनवता तेव्हा येणार आहे. हे फक्त आपण ऑर्डर करतोय. ही ऑर्डर आली समजा तुम्हाला आता एबीसी कडनं ऑर्डर आली तुम्ही रेकॉर्ड केली. XYZने रेकॉर्ड केली की ऑर्डर आलेली आहे टी शर्टची 50. एंटर ॲक्सेप्ट. आता रिपोर्ट कुठला करणार. LGनी सेल्स ऑर्डर पेंडिंग. सेल्स ऑर्डर ड्यू ओनली वरती. हां सेल्स ऑर्डर ड्यू ओनली. एंटर. Alt F1 डिसेल ऑर्डर ऑर्डर आलेली बरोबर आहे. इथनं मी एस्केप केलं बाहेर येईन. पुढची एंट्री F10 डिलिव्हरी नोट. इन्व्हेंटरी वॉचरच्या खाली डिलिव्हरी नोट. पहिलंच डेट 31 मे. एबीसी कंपनी SO001 घेणं गरजेचं आहे. घेतलं. कंट्रोल आहे. टी शर्ट 500 आलेत का. हां आणि नाव काय त्याचं SO001. ऑर्डर नंबर SO001 400. एंड ऑफ लिस्ट. एंटर. आता परत LG गो टू सेल्स ऑर्डर ड्यू ओनली. Alt F1 100 पेंडिंग आहे ना बॅलन्स क्वांटिटी. अभिनय समज आहे ना. बॅलन्स क्वांटिटी दाखवतो 100. हां बॅलन्स क्वांटिटी जी आहे ती 100 आलेली आहे. आपण आता एंट्री केल्यानंतर पहिल्यांदा आपण काय केलं सेल ऑर्डर रेकॉर्ड केली 500. मग डिलिव्हरी नोटनी 400 आपण डिलिव्हर केले एबीसी कंपनीला. मग आता एबीसी कंपनीच्या ऑर्डरमध्ये बॅलन्स क्वांटिटी किती आहे 100. आता याच्यामध्ये 100 बाकी आहे पण 400 आले. त्यातनं 15 आपण आता रिजेक्ट झाल्यामुळे परत रेकॉर्ड करणार. XYZने काय केलं 400 पाठवले एबीसीकडे आणि एबीसीकडनं परत 50 रिजेक्ट होऊन येतील अशी एंट्री करायची आपल्याला.
अल्ट ए, इथेच अल्ट ए केलं, इकडनं ओपन होईल F10, त्यामध्ये खाली रिजेक्शन इन, रिजेक्ट कोणी केले? बायर नाही. FIL कोण आहे? सप्लायर. डिलिव्हरी केली 400ची, त्यातनं 50 परत आले. 31 मेला आपण एंट्री करू कोणाच्या नावाने? ABC कंपनीकडनं. ABC कंपनी सिलेक्ट करायची, खाली एंटर. नेम ऑफ आयटममध्ये आपण घेऊ टी शर्ट SO001, 50 परत आले, 400च्या अगेन्स्ट 50 परत आले. एंटर 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 प्लीज, एंटर, बस ॲक्सेप्ट यस. बॅलन्स वाढला, 150 झाला. आता इथे तुम्हाला काय तुमचं परचेस आहे पेंडिंग आहे. कुठल्या बाळांना परचेस पेंडिंग? LG. एक्सपांड ऑल करून बघा, एक्सपांड ऑल. खाली दिसतंय कुठे परचेस पेंडिंग? खाली एकदम हे रिसिवेबल पेबल रिपोर्ट आहे. इन्व्हेंटरी तर खाली आहे. बँकिंग लेजर खाली बघा ना, अजून खाली 57 40 दाखवतो खाली. बाकी खाली बरेच बाकी आहेत. सेल्स बिल पेंडिंग, सेल्स बिल पेंडिंग, वरती थोडं वरती 4-5 सेल्स बिल पेंडिंग. एंटर. हे बघा अल्ट F1, ही जी एंट्री केली 400 आले होते, 50 परत गेले. आता प्रॉपर किती पोहोचले? 350. 350चं बिल पेंडिंग आहे हे दाखवतो. एस्केप. एस्केप करा, बस या होते इकडे. हे डाऊन एरो की प्रेस केली, खाली आणलं इकडे. आता परचेस बनवत नाही. ओके, सेल बनवत नाही. आता सेल पेंडिंग आहे, सेल बनवत नाही. आता पुढची जी 150 बाकी आहे ना, ते पाठवा. ऑल्ट ए. पाठवा म्हणजे काय होईल? डिलिव्हरी नोट F2 करून डेट बघतो आपण. 1/6 केली, एंटर. SOचीच आहे, एंटर. कंट्रोल ए चालेल इकडे. इथे कंट्रोल ए केलं चालेल, इथे पण चालेल. $150 बाकी आहेत ना. SO001. ऑर्डर नंबर चेंज कुठे करायचा? ऑर्डर नंबर चेंज नाही करायचा, फार गडबड होईल सगळी. एक मिनिट, बाहेर आहे. एंटर. SO घेतला. ह्या चेंज करायची काही गरजच नाही ना. इथे फक्त ॲक्सेप्टच करायचं ॲज इट इज. समजा तुम्ही 150 पाठवत नाही, कमी पाठवत आहे, तर ते चेंज करण्याकरता आहे. आपण सगळं पाठवतो 150 तर पाठवणार. बस एंटर. ऑर्डर क्लोज झाली. आता F12 कन्फिगरेशन. क्लिअर ऑर्डर दाखवा, क्लिअर ऑर्डर दाखवा. शो क्लिअर सेल ऑर्डर, यस. कंट्रोल ए. बघा आता आपण यामध्ये काही गुंतागुंत केली नाही अजूनपर्यंत. सेल ऑर्डर पहिले आली, मग डिलिव्हरी केली, मग रिजेक्ट झालं, 150 बाकी पाठवले. आपण 4 एंट्रीमध्ये टोटल क्वांटिटी परत केलेली. आता याच्या अगेन्स्ट तुम्ही बिल बनवू शकता, सेल बनवू शकता. जर का रजिस्ट्रेशन नाही होत आहे पुढे अजून, ते पुढे आपण अल्ट ए करू, F8 करू. सेल्स ABC कंपनी, हे बघा SO001. हे सगळं मी टाकलं. ABC कंपनी
आयटम इनवॉइस घेतला, पाचशे पोचलेले आहेत. बस 500ची ऑर्डर आहे, 500 घेतले, एंटर केलं. हे यायला पाहिजे ॲक्च्युली इकडे. न्यू रेफरन्स, एक साथ आलं ना. सहज झालं. सहज तुमचं ह्या प्रकारे होईल, सहज करायला गेलात तर. आता जर ह्याच्या पुढे समजा गुड्स परत आले तर क्रेडिट नोट होईल. मी त्यावेळेला काय केलं, अल्ट हे केलं. बघा आता क्रेडिट नोट, ABC कंपनी, हा इनवॉइस नंबर विचारतो, डेट 1 जून, ABC कंपनी. इथे बघा आता सेल्स, टी शर्ट्स, ऑर्डर नंबर. आता दाखवणार नाही तुम्हाला, आता दाखवणार नाही कारण ऑर्डर क्लोज झाली, ऑर्डर पेंडिंग नाही आहे. आता इनवॉइस इश्यू केला का ऑर्डर क्लोज झाली पण दाखवणार नाही. तुम्ही जाऊन पण तुमचं अकाउंटिंग करू शकता. क्वांटिटी 10 आहे, रेट आहे 1000 रुपये, तर माल परत गेला. बस अगेन्स्ट रेफरन्स तर इनवॉइस येईल, ॲक्सेप्ट. इथे काही फरक पडत नाही. ऑर्डर क्लिअर आहे, क्लिअर झाली ऑर्डर. आता तुम्ही याल बघाल इकडे तुमचं बॅलन्स किती आहे, बिल्स पेएबल किती आहे, रिसिवेबल आहे का, तर रिसिवेबल काय, हे रिसिवेबल आहे. मग ज्यावेळी अमाऊंट येईल कॅश मिळेल कुणाकडनं, ABC. किती बॅलन्स आहे, 54,000. अगेन्स्ट रेफरन्स क्लिअर झाला. इथे समजलं ना. पटकन असं जमण्यातलं नाही आहे. तुम्ही करून बघाल, थोडं सराव कराल तर तुम्हाला लक्षात येईल. मी अगोदर बघितलं नव्हता ऑप्शन, मला पण तो सापडत नव्हता की कुठे ऑप्शन आहे. परचेज ऑर्डर सेल ऑर्डरचा जो ऑप्शन होता तो मलाही कळत नव्हता की इकडे जाऊन शो इनॲक्टिव्ह करायचं आहे. पटकन माझ्या लक्षात नाही आलं की हे सगळं असं करायचं आहे. ERPला कसं आपण ती फीचरमध्ये जातो आणि फीचर इनेबल करतो. थोडी इथला इंटरफेस वेगळा आहे. थोडं केल्यावर लक्षात येईल काय ते, ठीक आहे. आता ना मी थोडंसं एक 5 मिनटात एक दुसरा एक पॉईंट सांगतो. उद्या आपल्याला बघायचा आहे तो पॉईंट थोडा आज सांगतो. ओके बघा आता तुम्ही जेव्हा कधी काम करता बरोबर आहे, तुम्ही कंपनी क्रिएट कराल. सगळ्यात पहिली स्टेप काय, कंपनी क्रिएट करा. दुसरी स्टेप काय, मास्टर क्रिएट कराल. तुम्ही तुमचे अकाउंटिंग मास्टर असतील, इन्व्हेंटरी मास्टर असतील, ते घ्या. बस
आता हे क्रिएट केलं, तुम्हाला जी एस टीमध्ये काय लागतं? जर सप्लायर आहे, सप्लायर लेजर लागेल एक. दुसरं, सप्लायरकडनं आपण काय करतो? परचेस अकाउंट लागेल. तिसरं, जे तुम्ही स्टॉक बनवला असेल, आयटम ए आयटम बी बनवला असेल, ते तुम्ही खाली घ्याल. त्याच्या खाली टॅक्स लेजर येतात, सी जी एस टी, एस जी एस टी. आता वाढलं काय तुमच्याकडे? जी एस टीमध्ये आपण जी एस टी इनेबल करू, ही 2 लेजर वाढतील तुमच्याकडे. जर सप्लायरचं आहे, सेम तुमचं बायरचं येईल. बायरचं लेजर बनवाल, त्याला ग्रुप द्याल डेटर, सेल्स अकाउंट बनवाल, बरोबर आहे. आयटम जे एकदा बनवलेत, ते मॅन्युफॅक्चर असेल तर आयटम बदलतात की ए बी वरून पी बनतो. तसं ट्रेडरला नसतं काय, ए बी आहे ते ए बी सी. एकदा काय इथे टॅक्स लेजर बनले, जे परचेसला आहेत तेच तुम्ही सेल्सला घेऊ शकता. किंवा जर तुम्हाला इथे असं करायचं आहे की परचेससाठी इनपुट सी जी एस टी, सॉरी आणि सेलला तुम्ही घ्याल परचेससाठी इनपुट सी जी एस टी, इनपुट ए जी एस टी, आणि मग सेल्ससाठी फक्त सी जी एस टी, फक्त ए जी एस टी. असंही करता येईल, असंही आपल्याला करता येईल. ठीक आहे. तुम्ही करत असाल, ह्याच्यावरून काही वेगळं तुम्ही करता का? सिक्स पर्सेंट 5% काय? हां, जर तुम्हाला सी जी एस टी म्हटलं, तो जी एस टी तुम्ही खाली घेता, तो जी एस टी केला तुम्हाला असा पाहिजे, सी जी एस टी @ 2.5%, ए जी एस टी @ 2.5%. मग दुसरा आयटम आहे सी जी एस टी @ 6%, ए जी एस टी @ 6%. 9%ला मग तसंच, सी जी एस टी @ 9%, ए जी एस टी @ 9%. जर इनपुट असेल तर इनपुटला फक्त मागे इनपुट जोडायचं आणि सेलसाठी डायरेक्टली असेच घ्यायचे. हे तुम्हाला डिफरन्शिएट होईल की परचेसवरचा टॅक्स मागे इनपुट दाखवतो आणि मग सेल्सचा नॉर्मल ठेवायचं. अशा प्रकारे करता येईल. आणखीन काय? तुम्ही वरती परचेस घेता, काही लोक परचेस @ 5%, परचेस @ 12%, परचेस @ 18%, असे वेगळे बनवतात. सेम मग सेल्सला पण तसंच, सेल्स @ 12%, सेल्स @ 12%, सेल्स @ 18%. तुम्ही असं सेल्सलाही करू शकता. मला असं वाटतं की तुम्ही एकच परचेस घेऊन काम केलं, एकच सेल्स घेऊन काम केलं तर जास्त कम्फर्टेबली काम होतं. वेगवेगळे घेऊनही काम होतं, एक घेऊनही काम होतं. मी दोन्ही करून दाखवेन. आपण दोन्हीमध्ये बघू काय फरक पडतो, काय आपल्याला बेनिफिट होतो, कशा प्रकारे आपण सोपं, इझिली, ॲक्युरेट, क्विक काम कसं करू शकतो हे आपल्याला बघायचं आहे. मी एकदा एंट्री केली का मग ते रिपोर्ट्स आहेत,
ते रिपोर्ट बघता येतील, बाकीचं कॉम्पिटिशन बघता येईल. आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ. आत्तापर्यंत आपण तयारी केली टॅलीची, ती GST पॉईंट ऑफ तयारी केली. मला सेल परचेस ऑर्डर तुम्हाला सांगण्यामध्ये बाकीचा काही हेतू नव्हता. हेच तुम्हाला एक माहिती असावं, समोर जेव्हा आपण काम करतो तेव्हा कुठल्या कुठल्या स्क्रीन समोर येतात, मग त्या कशा प्रकारे टॅकल करायच्या हे थोडं तुम्हाला किती आयडिया आहे किती नाही, मला पण ते थोडं तुम्हाला दाखवायचं होतं की थोडं काय गोष्टी लक्ष द्या. आणि बॅलन्स शीटला प्रॉफिट अँड लॉसला काय इफेक्ट दिसतो तेही आपण बघितलं. आपण एक बेसिक क्लिअर केलं आहे टॅलीमधलं. आणि आता आपल्याला उद्यापासून मग GSTच्या अनुषंगाने ज्या काय पुढच्या गोष्टी करायच्या आहेत बघायच्या आहेत त्या आपण बघणार आहोत. थांबूया इथे. डिस्कनेक्ट करू. ओके, हां, गुड नाईट.